जो त्यांनी आपल्या कॅपॅसिटीने काम करतोय. पूर्वजणांची आठवण काढत काढत एक एक पाऊल पुढे सरकतोय. लय भारी भाई. पाऊस सुरू झाला. हो आता पावसामध्ये भिजायचं बाबा. थोडं सौरभदा एडिट करून टाकतो, माझा हात मध्ये आलाय. अच्छा जी. कसं आहे, खात जोपर्यंत क्षमत नाही ना तोपर्यंत असं असतंय. आता काय कर हो किती बांधतो सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका की हो. या खूप टाइम झालाय. सध्या संध्याकाळचे 6:15 होत आहे. तुम्हाला दिसत असेल मागे किती अंधार झालाय. नमस्कार मित्रांनो, सध्या दुपारचे 1:30 वाजतायत आणि मी सध्या हे आरेच्या जंगलात कोंबडपाड्यामध्ये, जिथे अभिषेकचं घर आहे, तुम्हाला माहिती असेल. अभिषेकच्या घरापासून 100 मीटर अंतरावर आम्ही ह्या लोकेशनवर सध्या आहोत, जिथे आपण आज वनभोजनाचा प्लॅन केलाय. ही जागा पहिली तुम्हाला दिसते, ही साफ करणार आहोत. त्यानंतर इथे चूल मांडून त्यावरती ऑथेंटिक असं जेवण बनवणार आहोत. सो आपण साफसफाई करायला सुरुवात केली आहे. अभिषेक जे आहे बघू शकतो किती मेहनत घेत आहे. सागर, मानस सगळे आलेत. आपण ही जागा जी आहे ती पूर्ण क्लीन करतोय. या खोडाच्या इथून आपण एक प्लास्टिक लावतोय, जेणेकरून पाऊस जरी आला तरी आपण सुरक्षित राहू. अभिषेकला घाम बघा किती आलाय. अभिषेक कामं करतात की नाही लोक? करतात ना भाई, मी तर बघितलं तूच काम करतोय सगळं. करताय. जो त्यांनी आपल्या कॅपॅसिटीने काम करतोय. मला सवय आहे, ह्यांना सवय नाही. सागरला सवय, सागर पण करतोय. आता ह्यांना सवय नाही. सवय असली की माणूस फटाफट करतो. मैं आत्माराम तुकाराम भिडे. ऑलमोस्ट जागा जी आहे ती क्लीन होते आणि मी आणि मानस जातोय सुकलेले लाकडं आणायला प्राजपूर पाड्यामध्ये. चला बघूया मी मानस रिटर्न येईपर्यंत हे किती कामं करून ठेवतात. पूर्वजणांची आठवण काढत काढत एक एक पाऊल पुढे सरकतोय. राम 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 राम. याला थोडं सहाय्य करतो मी. तिकडं बांधायचं, ही कुणीकडे बांधायचं? वरती दगड ठेवून टाक. नको दगड नको. हे शहाणा दगड टाकायचं. ढोकळ्याच्या डोक्यात वार आले की दोन टाकून डोक्यात. कपाळ मोक्षच डायरेक्ट. खपलाच पाहिजे. एकाउंट एक नग येत रे बाबा. हे बघा, लय भारी भाई. पाऊस सुरू झाला. हो आता पावसामध्ये भिजायचं बाबा. सौरभदा एडिट करून टाकतो, माझा हात मध्ये आलाय. खात जोपर्यंत क्षमत नाही ना तोपर्यंत असं असतंय. थोडं अनुभवाचे बोल ह्यांच्यापेक्षा 1-2 पावसाळे जास्त पाहिले तर. बादल बरसा बिचोली सावन का पानी. ह्यांच्यासाठी ग्लेशियर वाचवायला होतं आपण. इन बच्चों के लिए हम पेड़, पानी और ये जो ग्लेशियर बचा रहे हैं, मैं तो कहता हूँ ग्लेशियर को पिघल जाने दीजिए, ये साले डूब के मर जाएंगे. हो किती बांधतो सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका की हो. सो प्रजापूर पाड्यामध्ये आल्यावरती रोहित भेटला. रोहितने आपल्याला एक गुन्हे लाकडं दिले. चल बाय. थोडं अंतर क्रॉस करायचंय. तर आपण कांदा, टमाटर, लसूण, नारळ वगैरे भाजून घेतलाय. आता आपण ते मिक्सरमधून वाटप करून घेतोय. पाणी पिण्यासाठी एक हंडा पाणी घेतोय. सागर जो आहे तो मागून लादे आणतोय, कारण की जमिनीवरती आपण डायरेक्ट आग पेटवू शकत नाही. आग पेटणार सुद्धा नाही, म्हणून खाली लादी ठेवतोय. त्यावरती आपण चूल मांडणार आहोत. वा काय काम केलंय लोकांनी. वरती जे कापड बांधलंय आणि खालची बाजू पण क्लीन केली. आपण इथे असंच बसणार नाहीये, चटई टाकणार आहोत, त्यावरती बसून काम करायचंय. सागरने लादी आणले. याच्यात आपला सगळा मसाला वगैरे आहे. हे राहिला मसाला. तर इथे सुके लाकडे आहेत, हे पण आपण वर घेऊन जाऊया इथे आतमध्ये. अभिषेक अर्ध सामान घेऊन चाललाय आणि विटा पण आपल्याला आता घेऊन जायच्या आहेत चूल मांडण्यासाठी. त्या ठिकाणी आपण 2 चुली मांडल्यात. आम्ही 24 आवर्स चॅलेंज केला होता, तेव्हा सागरने असं म्हटलं होतं की मी कुठेही आग पेटवू शकतो. आता मला तेच बघायचं की हा ओलाव्यात कसे आग पेटवतो. ओले लाकडे. सध्या संध्याकाळचे 4:15 होत आहेत आणि अजून आमची चूल देखील पेटली नाहीये. सो मी आरेमध्ये वगैरे असं काही करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा प्लॅन करत असाल तर प्लीज सेफ्टीनुसार या, कारण की माझ्याकडे आता पेपर स्प्रे आहे. जर चोर वगैरे जरी आले, प्राणी आला कोणता, तर त्यावरती हा आपण वापरू शकतो. मी आतापर्यंत यूज नाही केलाय, पण फर्स्ट टाइम आपण कुठेतरी मारून बघूया. मी याच्या आतमध्ये काय आहे नक्की ते अजून पाहिलं नाहीये. बघूया आपण काय आहे. ओ भाई, ठसका उठतोय. आगीत मारून बघायचंय मला. नको रे बाबा. नको ऐक सौरभ, नको भावा ऐक. सौरभ हात काढ, मारेल मी. काय चाललंय भाई? ए भाई पागल्या. मैं आत्माराम तुकाराम भिडे. वा, आग पेटलेली आहे फायनली. एकच पेटली, दुसरी पेटवायची. सागर काय करतोय? काही वाळलेलं लाकूड आहे, त्याचा भुस्सा काढायलोय. भुस्साला लवकर आग पकडतात. काही असे चोर लोक जे आहेत समाजात,
माझा हात लागला म्हणजे आग पेटणार. बघा पेटली. ही जी प्रवृत्ती आहे राजकारण्यांची प्रवृत्ती आहे. अभिषेकने फायनली चूल पेटवले. सागरच्या बोलण्याकडे थोडं इग्नोर करा, कारण की तो बोलेपर्यंत मला असं वाटतं जेवण बनवून खाऊन पिऊन होईल, पण त्याचं बोलणं थांबणार नाही. ठीक आहे, बोलत नाही. सगळ्यात आधी आपण काळ्या वाटाण्याची भाजी बनवतोय, जी आपल्याला भाकरी सोबत खायची आहे, आणि त्यानंतर आपण सुकं चिकन बनवणार आहोत. पावसाला परत सुरुवात झाली आहे आणि आपण आता चूल मांडली आहे मस्तपैकी. त्याच्यावरती मसाला जो आहे तो भाजून घेतो आपण. वाह, चाय आलेली आहे. रूप की रानी आई है. अभिषेकची मम्मी मेहनत करते आमच्यासाठी, त्यांनी चाय पाठवलाय आणि आतापर्यंत आम्ही त्याच्या घरीच बसलो होतो बोलत, पण जेवायला आपल्याला खरंच खूप लेट झालंय. सध्या संध्याकाळचे 5:15 होत आहेत आणि आपलं जेवण जे आहे ते ऑलमोस्ट रेडी होत आहे. अनुशील सुद्धा आलाय. किती कष्ट घ्यावे लागले तुला? काही नाही, जास्त नाही लागले. अभिषेक काय काय टाकलं आता बनवायला? एका बाजूला काळ्या वाटाण्याचं भाजी आहे, एका बाजूला चिकन आळणी आहे. ते म्हणजे आपण ग्रेव्ही मध्ये नंतर टाकणार. आपल्याकडे इथे कौल सुद्धा आहे. कौलावरती पण आपण फर्स्ट टाइम चिकन ट्राय करणार आहोत. मातीच्या भांड्यात स्टील ॲल्युमिनियम कुठल्या पण धातूचं वापरत नाही, कारण की माती चिकन निघतात आपण खरडताने. लाकडाचे यासाठी वापरतात कारण की निघत नाही माती वगैरे. पावसाला परत सुरुवात झाली आहे. प्लास्टिक जे आहे त्यातून पाणी आता इथून टपकते खाली. सो इथे आपलं बॉईल चिकन. ही याला कुठलं लॉजिक म्हणावं लागेल ह्या पार आडरानात काय इथं आसपास काहीच दिसणार. वरून पाऊस लागलाय, हे ताडपत्री टाकलंय तरी बी पाऊस लागायलाय. हा? असल्या ह्याच्यात जळण सापडणार. जळण आणले कुठून तर हुडकून. आता अर्धवट जेवण झाले, अर्ध जळण एवढे शहाणे आहेत आमचे. जळण तिकडे टाकलंय, पार भिजून गेलं सगळं. की म्हणजे एवढं करण्याहून का बंद बसलंय? आता मी लॉजिक सांगतो तुम्हाला. ही करण्याची मजा आपल्या नंतर भेटणार नाहीये. हे असे क्षण पहिल्यांदाच येतात, एकदाच येतात. सो म्हणून हेच कारण आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन, कारण की सागर जॉबला जातो, बाकीचे लोक जॉबला जातात, त्यांना इतका वेळ नसतो. अभिषेकला संडेलाच वेळ असतो, म्हणून आम्ही संडेला हा प्लॅन केला. पावसात यासाठी करतोय कारण की उन्हाळ्यात पण आम्हाला हे करायचं होतं, पण तेव्हा राहून गेलं, म्हणून आम्ही आता पावसाळ्यात करतोय ताडपत्री टाकून वगैरे. आणि मेन म्हणजे ह्या ह्याच्याने शिकायला मिळतं की अशा अवस्थेत पण आपण काहीतरी करतोय, करून दाखवतोय. हे आपलं एक रिझन आहे. एवढा आशावादी राहू माणसाने. बरं, चौकडून लागलेले असू द्या, आशा आहे, आशा पल्लवीत राहणार. सध्या आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवतोय. आता हे आपल्याला कौलावरती ठेवायचंय, रोस्ट करायचंय. रोस्ट करायला समय रैनाला बोलवलं असतं तर. वा, आणि जे चिकन होतं ते याच्यात टाकतोय. सो इथे काळ्या वाटाण्याची भाजी जी आहे ती झाली आहे फायनली. इथे आपण चिकन ठेवलंय, हे पण ऑलमोस्ट रेडी झालंय. आणि कौल ठेवूया पटापट. अभिषेक जातोय तवा वगैरे आणायला. इथेच आपण भाकऱ्या बनवणार आहोत. सो इथे आपण आता ठेवतोय कौलावरती चिकन रोस्ट व्हायला. आता आपलं चिकन जे आहे ते रोस्ट होत आहे कौलावरती. अभिषेक भाकऱ्या बनवतोय. तो कशा भाकऱ्या बनवतो तुम्हाला दाखवतो. या खूप टाइम झालाय. सध्या संध्याकाळचे 6:15 होत आहेत आणि आत्ता आपल्या भाकऱ्या ज्या आहेत त्या तयार होत आहेत. भाकऱ्या झाल्यावरती सगळं जेवण जे आहे ते रेडी होईल. 2 वाजता जेवण होईल आपलं बनवणं असं वाटलं होतं, पण 7 वाजलेत, 7:30 होतील मला असं वाटते. आम्ही बाहेर तर बसणार नाही आहे कारण की इथे लाईट नाही. तुम्हाला दिसत असेल मागे किती अंधार झाला आहे. सो अशात आपण बसू शकत नाही. मच्छरांचा एक प्रॉब्लेम असतो. परत आपले जे ताटं वगैरे आहेत आपण केळीच्या पानावरती खाणार आहोत, पण तरीसुद्धा इथे बसण्याची पूर्ण सोय नाही आहे चांगली. अभिषेकची मम्मी आहे, त्या पण जेवायचे राहिलेत, म्हणून आपल्याला तिकडे जावं लागणार आहे. त्यांना पण इथे बोलवू नाही शकत. आय एम सो सॉरी अभिषेकने भाई खूप मेहनत केली आहे. खरंच सगळं जेवण जे आहे ते एकट्याने बनवलं त्याने.
विचार करा. सो जाऊया पटापट, भाकऱ्या रेडी झाल्या असतील, सगळं सामान घेऊन आहे अभिषेकच्या घरी जाऊया आणि पटापट जेवायला बसूया. चला. पूर्ण अंधार पडलाय, यांनी लाईट्स, फोनच्या लाईट चालू केल्यात. तर सध्या रात्रीचे 8:30 होत आहेत आणि आत्ता आम्ही बसलोय जेवणासाठी. आम्ही वनाभोजन बोललो होतो, पण बाहेर अंधार झालाय. वनात आपण भोजन तर बनवलंय, फक्त घरात आपण भोजन करतोय. 8:30 झालेत, आपण 2 वाजता जेवणार होतो. मी अभिषेकच्या मम्मीला सॉरी बोलणार आहे, कारण ते आत्तापर्यंत थांबलेत आणि आमची मस्त पंगत बसले. याचं सगळं श्रेय जे आहे ते अभिषेकला जात आहे आणि तूच आता टेस्ट करून सांगणार आहे कसं झालंय. बाकीच्यांना तर मी विचारणारच आहे. कर टेस्ट. पहिला माझं एक सहमत आहे की माणसाने आपली वावा कधी करू नये, समोरच्यानं आपण विचारू कसं झालंय. बरोबर. माणूस कसं झालंय? मस्त एकदम. भाजी तर एकदम कोकणी टाईप. अनुशील छान झालं एकदम. ऑथेंटिक आहे झालं. पल्ले पण आता पल्ले पण थांबले दुपारपासून. काकी मस्त एकदम. वाटाण्याची भाजी मी ही पहिल्यांदा खाते, पण छान. बायकांनाही जमत नाहीत, बायकांना लाजवल अशा भाकरी न बनवल्यात, एकदम गोल आणि एकदम न तुटणाऱ्या. आणि फक्त भाकऱ्याच नाही, हे जेवढं पण जेवण दिसतं ना, हे सगळे याने बनवलंय. लवकुश बघा, मी तर बोलतो मेहनतीचं जे फळ असतं ना ते नेहमी गोड असतं आणि इतकं ते मौल्यवान असतं ना, त्याची किंमत आपल्याला असते. आणि जेव्हा ते आपल्याला फ्रीमध्ये भेटतं तेव्हा आपल्याला किंमत नसते, आपण ते फेकून देतो. बरोबर. आणि आपण आता स्वतःने बनवून खाल्लं तर त्याचं ते व्हॅल्यू आपल्याला समजते. तर ते जेवण तरी खूप मस्त झालेलं आहे. चला, फायनली वनभोजनचा जो प्लॅन होता तो सक्सेसफुल झालाय. आम्हाला लेट झालाय, 10 वाजता आहेत. अभिषेकने आता पान बनवलंय, खूप भारी पान बनवलं आणि प्रत्येक गोष्ट जी होती त्याच्यातला गुलकंद होता तो स्वतः बनवला घरी बनवलाय आणि पान सुद्धा वेलीवरून काढलेला आहे ताजा. ताजा. वा. काकी तुम्हाला सॉरी, खूप लेट झालं आमच्यामुळे तुम्हाला जेवायला. जसं का आम्ही जेवतच नव्हतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.